टक्के मी भाषणात देखील म्हटलेलं आहे का आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय का विरोधकांच्या ठिकाणं उत्तर तुम्ही तुमच्या कामाने द्या. आता तुम्ही एवढ्या दिवस तिथे आहे, तुम्ही बघताय का मी एवढी कामं केलेली आहेत का जी कोणत्या काही नगरसेवकांनी केलेली नसतील. परंतु विरोधकांकडे जेव्हा विकासावर बोलण्यासारखं काही नसतं तेव्हा विरोधक हे वैयक्तिक टीका करतात किंवा काहीतरी खोटी आश्वासनं किंवा नागरिकांची भूलथापा देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही नागरिकांना कधी काय होतं, सोशल मीडिया खूप फास्ट झालेला आहे. सोशल मीडियावर एखादी घटना घडली ती सोशल मीडियावर लगेच व्हायरल होते. काही लोकांना त्याची वास्तविकता माहिती नसते. त्याच्यामुळे आम्ही देखील त्या एक दोन व्हिडिओ दाखवल्या. त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या विरोधकांना एकच म्हणजे माझं आव्हान आहे का निवडणुका होत राहतात, प्रत्येकाने निवडणुका लढल्या पाहिजेत. पण तुम्ही ज्या नागरिकांसाठी निवडणुका लढतात त्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका लढल्या पाहिजेत. कोणावर वैयक्तिक टीका किंवा हे करून नागरिकांचे प्रश्न मिटत नाही. तुम्ही याच्यापूर्वीचे माझे जेवढ्या सभा वगैरे बघितल्या असतील, आम्ही कधीच विरोधकांवर टीका केली नव्हती, परंतु विरोधकांनी आम्हाला प्रवृत्त केलं. आज माझ्या ज्या महिला भगिनी होत्या, माझ्या महिला कार्यकर्त्या होत्या, त्यांना कुठेतरी मनातून ज्या विरोधकांनी काही व्हिडिओ वगैरे काही बनवलेल्या त्या मनातून त्याचं त्यांना दुःख होत होतं का विरोधकांनी मला त्यांच्या तरी स्टेजवर बोलवावं किंवा त्या विरोधकांनी माझ्या स्टेजवर तरी यावं. कारण तुम्ही देखील समजूतदार आहेत. तर एखादं तुम्ही घर घेतला, घराचे तुम्ही काय बोलतो आपण डाऊन पेमेंट तुम्ही केला, EMI जर तुम्ही भरत असाल एक बरोबर, तर ह्या गोष्टी केल्यानंतर त्या घरावर जर दुसरा कोणी हक्क दाखवू शकतो का? कारण ज्यावेळेस टाकीचा विषय निघाला बरोबर, ज्यावेळेस ती जलकुंभाचा त्याचं भूमिपूजन बालाजी किनीकर साहेब यांनी केलेलं. त्याची जी जागा उपलब्ध ही शैलेश भाईंनी करून दिलेली आहे. मी प्रत्येक वेळेस सांगतो तर नागरिकांना किंवा बाहेरच्या आपले जेवढे अधिकारी आहेत ते PWDचे असो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे असो, MSCBचे असो किंवा नगरपालिकेचे, जो व्यक्ती ज्या परिसरामध्ये काम करतो त्याच्याशीच पहिला चर्चा केली जाते. त्यामुळे माझ्याकडे MGPचे अधिकारी आले, त्यांनी माझी चर्चा केली. त्यांना अहमदनगर परिषदची एक 32 एकर जागा होती, मी स्वतः दाखवली, ती जागा फायनल केली. त्याच्यानंतर आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. आज टाकी उभी. मी या एवढ्या 1.5 ते 2 वर्षाच्या प्रोसेसमध्ये मग जर विरोधात आम्ही केले तर मग ते होते कुठे? बरोबर, त्यांनी जर निधी आणला तर त्यांनी त्या कामाचं भूमिपूजन करायचं होता किंवा त्यांनी त्या कामाची पाहणी करायची होती. आज मी वारंवार त्या कामाची जी ग्राउंड स्टेज पासून शेवटच्या स्टेज प्रत्येक कामाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी कधी त्याच्यावर वल्गना केली नाही की बाबा हे काम आम्ही केलेलं. आज फक्त आमच्या मतदार राजांची दिशाभूल करायची म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही प्रत्यक्ष कामातून आणि ज्या व्हिडिओ आहेत जे कामं पूर्ण आहेत त्यातून आम्ही त्यांना उत्तर दिलेले आहे. विरोधक नागरिकांची दिशाभूल करत आहेत, परंतु सर्वोदयनगर चिखलोली परिसरातील नागरिक हा सुशिक्षित आहे. तो त्यांना येत्या 20 तारखेला मताच्या रूपातून त्यांना त्यांच्या खोट्या बोलतापाचा जे आहे त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.